तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, आमदार लोणीकर साहेबांची देखील भेट घेतली, नेमकी काय मागणी तुमची ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात काय मागणी काय तुमची? आज आम्ही सर्व नेरचे नागरिक, नेर परिसरातील जवळपास 40 ते 50 सरपंच, आम्ही जिल्हाधिकारी तसेच आमचे आमदार लोणीकर साहेब यांची भेट घेतली आणि आमची जी रास्त मागणी आहे की नेरला अप्पर तहसील देण्यात यावी, कारण की भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि मध्यवर्ती ठिकाण असणारं नेर हे सर्व समाजातील लोकांना काम येणारं ठिकाण आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या नेरची मागणी अप्पर तहसील म्हणून करीत आहोत. तुमच्याच आजूबाजू 2 गाव आहेत, सेवली आहे, विरेगाव आहे, त्यांची देखील मागणी, मग नेरलाच का करावं प्रशासनाने? सेवली आणि विरेगाव या दोन्ही गावच्या लोकांनी पहिला क्रमांक स्वतःला देता दुसरा क्रमांक हे नेरला दिला आहे. कारण की सेवली हे ठिकाण हे विदर्भाच्या बाउंड्रीवर येते आणि विरेगाव हे मध्यस्थानी येत नाही, त्यामुळे आमची मागणं रास्त आहे आणि ती आम्ही मागणी करत आहोत. आमदार साहेबांना भेटले, काय म्हटले आमदार साहेब? आमदार साहेबांचा बोलण्यावरून असं कळतंय की त्यांना नेरही चांगलं आहे आणि सेवली चांगली आहेत आणि जे उद्या आमदार आणि प्रशासन निर्णय घेईन ते आम्हाला मान्य आहे. आज कशा पद्धतीने आंदोलन केलं? आमचं एकदम मूक आणि शांती आंदोलन आहे. आम्हाला शांतीत क्रांती करायची आहे आणि नेरला कोणत्याही हालतीत अप्पर तहसील मिळवून द्यायचे. उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांनी ऑलरेडी नेरचा प्रस्ताव पाठवलेला आहे, तरी देखील तुम्ही आंदोलन करता? नाही, प्रस्ताव 3-4 जागाचे दिले आहेत. जशा प्रकारे विरेगाव दिला, सेवली दिला, रामनगर दिला, त्या प्रकारचे नेरचं सुद्धा दिलं आहे. पण आमची मागणी कुठं कमी पडत नाही ना, या अनुषंगाने आम्ही आज परत आलोय आणि निवेदन दिले आहेत. काल शिवलीच्या लोकांनी आंदोलन केलंय, जर वेळ पडली तर तुम्ही देखील नेर बंद वगैरे असं काही आंदोलन? नाही, आम्ही नेरच्या असं बंदच्या भानगडीत पडून त्याच्यानंतर कोणाचं नुकसान होईल अशा काही गोष्टी करणार नाही. आम्हाला गॅरंटी आहे आणि आमच्या वटेश्वर महाराजावर आमची गॅरंटी आहे की आम्हाला 100% नेरला अप्पर तहसील मिळाले. काय नाव आपलं? विक्रम उफाड, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष.